इकडं आलं बघा. हां, हलू नका हलू नका हलू नका साहेब, ते आल्यानंतर हलू नका. ये बाबा बाहेर, तुला काढतो तिकडे अडचण सापडली. साहेब मी हे करू काय? मी घर बांधताना केवढी काळजी घ्यायला पाहिजे. वाटलं नाही ती छोटी जागा एवढी आहे मित्रांनो, पण त्याच्यात साप जाऊन बसला होता आणि याला पुढे जर सरकण्यासाठी जागा असली तर तो पकडणं फार कठीण होतं आणि त्यामुळे प्रयत्न करावे लागतात. पण सापांचं कधीच काय सांगता येत नाही. साधारण 2.5 वर्ष 3 वर्ष वयाचा साप आहे, नाग आहे आणि त्याला पण जागा मिळाली नाही, त्या ठिकाणी गेला होता आणि आता जागा नव्हती म्हणून तो प्रयत्न केल्यानंतर बाहेर आला. नाही तर आपण घरं बांधताना छोटीशी जागा असते पण भीत राहतो, त्यापेक्षा अशा ठिकाणी आपण पहिलाच काळजी घेऊन ही जागा कशी आहे, काय आहे, तिथं साप एवढे येऊन बसू शकतील काय याचं खात्री करा. म्हणून सावधगिरी बाळगणं फार गरजेचं आहे. भीती असते. बेलाविष्टा, नानावडी या ठिकाणी मी लक्षात घ्या, पॉश एरिया म्हटली जाते, पण साप कुठेही येऊ शकतात. हात पाय पडला तर चावतात. हे जरी खरं असलं तर आपण काळजी घेतलं सर्पदंशामुळे वाचू शकतो. तेही किती आपल्याला घाबरतात आणि खरं तर तो प्रयत्न करून सापडतोय असं वाटत नव्हतं, कारण आत किती पोकळ मिळत नव्हतं, पण प्रयत्न केल्यावर तो बाहेर आला. साधारण 2.5-3 वर्ष वयाचा नाग जातीचा हा साप आहे. धन्यवाद.